हा. जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जमलेल्या सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो। आज हनुमान जयंती आणि ह्या हनुमान जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा। आत्ताच जसं मारुतीबुवांचं स्मरण झालं, आज मारुतीबुवांची जन्मतिथी, किंबहुना आज त्यांचा जन्म झाला म्हणूनच त्यांचं नाव तसं ठेवण्यात आलं। त्यांच्याही चरणांना वंदन करू। आपण आजचा जो विषय आहे तो समर्थांचा हनुमंत असा आहे। हनुमंतामुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे। छान वर्णन केलेलं आहे समर्थांनीच, हे स्वतः जणू काही सांगितल्यासारखं आहे। आमची कुळवल्ली कुठली आहे तर ती मारुती आहे, आणि ह्या वल्ली म्हणजे वेल, ह्या मारुती रूपी वेलाला आधार लागतो। तो आधार काय आहे? हनुमंता आमची कुळवल्ली राम मंडप, रामाचा मंडप किंवा रामरूपी मंडप हाच त्याचा आधार। आता ही वेल आहे, त्याला आधार मिळालाय म्हणजे ती निश्चित वाढत जाणार, आणि वाढल्यानंतर त्या वेलाला फळ येतं। फळ काय आहे? राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, म्हणजे श्रीराम भक्ती, श्रीरामाची भक्ती हेच ज्याचा रस आहे, त्या रसाने ती पोषित होती आहे, ती वाढती आहे त्या श्रीराम रूपी रसाने, त्या भक्तीच्या रसाने। आणि त्या भक्तीच्या रसाने अशी वाढत वाढत जाऊन फळ निर्माण झालं, ते म्हणजे समर्थ रामदास। म्हणून समर्थ आणि मारुतीराय हे दोन्ही जणू एकच। समर्थ हे रुद्रावतारच धरतो आपण, आणि मारुतीरायच समर्थांच्या रूपाने परत प्रगट झाले। मग समर्थांचा हनुमंत असा हा विषय आजचा। मग हे असा आवाज येतोय माझा बहुतेक सगळ्यांना? हो, आवाज येतोय, थोडा मोठा अजून पाहिजे। मोठा पाहिजे का? बर, आता येतोय? हॅलो, हा येतोय बुवा, येतोय आवाज, येतोय आता व्यवस्थित येतोय। समर्थांचा हनुमंत। समर्थ आणि हनुमंत या दोघांमध्ये खूप खूप साम्य आहे, प्रचंड साम्य आहे। म्हणजे बघा कसं आहे की दोघंही रामभक्त आहेत, निस्सीम रामभक्त आहेत, दोघंही ब्रह्मचारी आहेत, दोघांनीही रामाचंच कार्य केलं। हनुमंताचं संपूर्ण चरित्र म्हणजे रामकार्य आहे, आणि समर्थांचं जे चरित्र आहे तेही रामाचंच कार्य आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल, समर्थ हिमालयामध्ये गेलेले असताना त्यांनी त्यांचा देह ह्या हिमालयाच्याच त्या विशाल बर्फामध्ये, विशालतेमध्ये विसर्जित करण्याचं ठरवलं। त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं की तुमची तनु ती आता आमची तनु असे, म्हणजे आता ही तुमची तनु राहिलेली नाहीये, इट इज नाव माय प्रॉपर्टी, ती आता आमची झालेली आहे। आणि यास्तव आता मी ह्या तनूकडनं जे करीन ते करवून द्यायचं आहे। थोडक्यात समर्थांचा स्वतःवरचा कंट्रोल तिथे संपला। कंट्रोल होता का पूर्वी? नाही, समर्थांनी तो केव्हाच अर्पण केलेला होता, पण तरी देखील असं होतं की आता बास, या देहाचं आता बंधन नको, आता ह्या रामापासनं जे थोडीशी काही वेगळी वाटते आहे ती सुद्धा आता नको, मी पूर्ण अर्पणच करून देतो, रामरूपच होतो मी आता, म्हणून ह्या देहाचं सुद्धा बंधन नको, म्हणून तो सोडायला गेले। तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले नाही, आता कार्य करायचं आहे ते आता मी करीन, आय विल यूज इट ॲज अ टूल, हा सरळ सरळ भाव होता।
आणि पुढे जे काही आहे ते सगळं रामाने त्यांच्याकडनं कार्य करून घेतलं असं समर्थ स्वतः म्हणतात. हनुमंताचं चरित्र आणि समर्थांचं चरित्र या दोघांमध्ये ह्या गोष्टीने तात्विकदृष्ट्या खूप साम्य आहे. समर्थांनी धर्मासाठी संपूर्ण देह आपला झिजवला, रामाची स्थापना केली, रामराज्याच्या स्थापनेला मदत झाली, किंबहुना समर्थ होते म्हणून रामराज्य आलं परत, धर्माचं राज्य परत प्रस्थापित झालं. आणि समर्थ होते म्हणून जी संस्कृतीचं संरक्षण होणं गरजेचं होतं ते झालं. त्यागे व सुखम न तू भोगे ह्या मूलभूत पायावर असणारी आपल्या संस्कृतीचं म्हणजे त्यागात सुख आहे हे पुनरुज्जीवन त्याला प्राप्त झालं. मठांची निर्मिती झाली आणि परत एकदा फार मोठं हे कार्य झालं. कारण धर्माची स्थापना करणे हे माझं काम आहे असं भगवंत म्हणाले. आणि तेच रामांनी समर्थांकडनं करवून घेतलं. म्हणजे रामकार्यच केलं समर्थांनी, तेच मारुतीने केलं. दोघांमध्ये प्रचंड साम्य आहे. दोघेही निस्सिम भक्त आहेत आणि त्या दोघांमुळे रामाचं कार्य अपूर्ण राहिलं असतं. राम करू शकत नव्हता का? करू शकत होता, पण तरी सुद्धा ह्या दोघांचाही साह्य होतं म्हणून रामानेच जणू त्यांना सिलेक्ट केलेलं होतं साह्य करायला. असं हे कार्य घडलं. दुसरी लिंक आहे. समर्थांनी त्यांच्या कार्यामध्ये मारुतीरायांनी रामाचं कार्य केलं आणि समर्थांनी रामाचं कार्य करत असताना राम मंदिरं नाही उभी केली, मारुती मंदिरं उभी केली. हा फार मोठा वेगळेपणा वाटतो. वास्तविकता समर्थ हे रामभक्त होते. ठिकठिकाणी रामाची मंदिरं होणं अपेक्षित होतं, पण समर्थांनी तसं नाही केलं. समर्थांनी स्थापन केली ती मारुतीची मंदिरं स्थापन केली, जागोजागी मारुतीची मंदिरं स्थापन केली. सगळ्या मठांमध्ये स्थापित झाले ते मारुती. आणि समर्थांनी स्थापित केलेले मारुती सगळे बघाल तर काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके वगळता सगळेच्या सगळे वीर मारुती स्थापन केलेले आहेत. मग समर्थांना दास मारुती नव्हता, मान्य नव्हता म्हणायचा काही प्रश्नच येत नाही, कारण समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणवता. आवाज येत नाहीये. समर्थ स्वतःलाच जर रामाचा दास म्हणवतात, मारुतीचे अवतार आहेत आणि मारुती स्वतःला रामाचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानत असतो. त्यांचं सगळं जीवन हे यथार्थ योग्य दास कसं आहे तेच समजावून देणारं त्याचं द्योतक म्हणूनच आहे. पण समर्थांनी तरी देखील स्थापना केली ते वीर मारुतीची केली. ह्या चरित्रामध्ये, रामाच्या चरित्रामध्ये मारुती ह्याला खूप मोठं स्थान दिलं गेलेलं आहे. कारण असं हे एकच चरित्र आहे ज्या ठिकाणी मारुतीला सेपरेट रोल दिला गेलेला आहे. त्याचा सेपरेट रोल आहे रामायणामध्ये. आपण बघाल रामकार्यामध्ये, म्हणजे ज्या वेळात मारुती, सुंदरकांडाचं उदाहरण घेतलं आपण, तर मारुती उड्डाण करतो आणि जाऊन पोचतो. कुठे पोचतो? लंकेमध्ये. आणि त्या लंकेमध्ये जाऊन पोचल्यानंतर त्याचं इतकं बारीक निरीक्षण आहे, त्याची पदोपदी बुद्धिमत्ता जाणवते, पदोपदी त्याची कुशाग्रता जाणवते, पदोपदी त्याचं रणकौशल्य जाणवतं. आणि आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं जाणवतं? उदाहरण देतो. मारुती ज्या वेळात एंटर करतो, ज्या वेळात तो लंकेमध्ये जातो, त्या वेळात तो ठरवतो रात्रीच्या वेळी जाऊया म्हणजे कोणी बघणार नाही, सूक्ष्म रूप धारण करूया म्हणजे आपल्याला सगळे फिरता येईल. आणि त्याचं रणकौशल्य म्हणजे धीर गंभीरपणा आणि करेज ज्यांना म्हणता आपल्याला, ते कसं जाणवतो? तर असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तो मारुती सगळ्या घरांमध्ये जातो. किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे तो आधी पहिले त्या शत्रूच्या राज्यात गेलेला आहे आणि शत्रूच्या राज्यात गेल्यानंतर तो शत्रूच्याच घरांमध्ये घुसतो आहे आणि शत्रूच्या घरांमध्ये घुसून तो तिथली सगळी टेहाळणी करतो आहे. हे त्याचं शौर्य दाखवतं. आणि रणकौशल्य कशात दाखवतो? ज्या वेळात तो युद्ध करत असताना तो ठराविक गोष्टी हेरतो आणि त्या लोकांना यमसदनाला पाठवतो. म्हणजे रावणाचा प्रत्यक्ष पुत्र अक्ष नावाचा, त्यालाच यमसदनाला पाठवलं, जेणेकरून सगळ्या लोकांना समजलं
तो रावणाचा मुलगा अतिशय ताकदवान जरी असला तरी आमच्या पुढे तो निष्प्रभ आहे. त्याचा मोठा पराक्रम तिथे त्याने गाजवला. ज्या वेळा तो परत येतो आणि रामाला सांगतो की हे असं असं सगळं बघितलं, सीतेला बघितलं, अमकं नमकं सगळं सांगून झाल्यानंतर मारुती एक गोष्ट महत्वाची सांगतो, रामा, लंकेच्या भोवती फार मोठा खंदक आहे जो पार करणं अवघड आहे. लंकेवरच्या तटाला फार मोठे मोठे बुरुज आहेत आणि ज्या बुरुजांवर अशी यंत्रणा जणू आहे की तिथून वरूनच शत्रूच्या सेनेला टिपता येईल. मी ते सगळे खंदक बुजवून टाकलेत, एक, आणि दोन, त्यांचे जे बुरुज आहेत आणि ज्याच्यावरती भाले म्हणा, धनुष्यबाण म्हणा, लांब पल्ल्याचे धनुष्यबाण जे आहेत ते सोडता येतील अशी जी यंत्रणा आहे, तर ती यंत्रणा मी मोडून टाकलेली आहे. म्हणजे तो तिथे गेला आणि नंतर काय करायला लागेल याचा विचार करून त्याने आधीच ती पावलं उचलून आलेला होता. त्याला हे नाही सांगावं लागलं की असं केलं असतं तर बरं झालं असतं. त्याला असं कधी वाटलंच नाही की मी असं करायला हवं होतं. नाही, परफेक्ट थॉट, अचूक विचार, काय करणं गरजेचं होईल आणि काळांतराने काय घडेल त्याप्रमाणेची पावलं काही गोष्टी आधी उचलावी लागत असतात. जसं उदाहरणार्थ मला 4 वर्षानंतर जर आंबे हवे असतील, 10 वर्षानंतर आंबे हवे असतील, तर मला आज विचार करायला हवा की मला आज आंबा लावायला हवा, तेव्हा मला 10 वर्षानंतर मिळणार आहे. अचूक विचार मारुतीरायाने केला आणि समर्थांना हाच विचार जागोजागी समाजात रुजवायचा होता. समर्थांनी हनुमंताची जी स्थापना केली ती वीर मारुतीची स्थापना केली आणि या वीर मारुतीमुळे लोकांना बुवा आवाज येत नाही. हो बुवा, आवाज येत नाही. इश्यू आहे, आवाज येत नाहीये. प्रत्येकाने आपले ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ केले तर आवाज येईल. सगळ्यांनी कृपया आपले ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ करा, म्यूट करा. बघा आवाज येईल लगेच. ऋग्वेद, 1 मिनिट, हे कसं करायचं रे? नेटचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे आवाज मी चुकून बाहेर गेलो. पण समर्थांनी 2च कांड लिहिली, एक युद्धकांड लिहिलं, सुंदरकांड लिहिलं आणि युद्धकांड लिहिलं, कारण त्याचीच गरज होती. समर्थांनी जो स्थापन केला तो मारुती, वीर मारुती, तो रणांगणात जाणारा, तो धीर गंभीर असणारा, तो सर्व वाईट गोष्टींवर, सर्व दुष्टांवर मात करणारा असा मारुती स्थापन केला. आणि म्हणून समर्थांनी जी स्तोत्र लिहिली, 11च्या 11 भीमरूपी स्तोत्र, प्रत्येक स्तोत्र नीट जर वाचन केलं तर लक्षात येईल इथे दैन्य झटकून देणारा योद्धा मारुती समर्थांनी समाजासमोर ठेवला. त्याचं कारण असं होतं, शारीरिक दुर्बलता आणि मानसिक दुर्बलता आलेली होती, बौद्धिक झेप होती, बौद्धिक साहस करणारी मंडळी त्यावेळात होती, पण गरज होती की आत्मविश्वासाची. आणि आत्मविश्वास येतो कशाने? आत्मविश्वास मला त्याच वेळात येतो ज्या वेळात माझ्या ठिकाणी काही पराक्रम करून दाखवण्याची इच्छा असेल आणि मी काही पराक्रम केलेला असेल, त्याच वेळात माझ्या ठिकाणी आत्मविश्वास जागा होत असतो. आणि म्हणून समर्थांनी हा मारुती ठेवला जो वीर आहे, जो योद्धा आहे, जो रणांगणात जाणारा आहे, जो शूर आहे आणि ज्याने पराक्रम करून दाखवला आहे. असे प्रसंग आले. एक रामायणातला एक प्रसंग आहे ज्या वेळात इंद्रजित फार मोठा पराक्रम गाजवतो, ब्रह्मास्त्राने आपला सगळा रथ अभिमंत्रित करून युद्धावर येतो, त्या वेळात त्याचे बाण सगळ्याच्या सगळ्यांना घायाळ करतात, सगळेच्या सगळे अर्धमूर्छित होतात. आणि त्या वेळात 2 जण वाचतात, एक मारुती वाचतो आणि एक विभीषण वाचतो. दोघही जण फिरत फिरत येत असताना जांबवान त्यांना दिसतो आणि
जांबवानाला ते जांबवान बिभीषणाचा हात हातात घेतो, बिभीषण जांबवानाचा हात हातात घेतो आणि त्यांना सांगतो की आपल्याला तर उठायला हवंय, खूप मोठं काम करायचं बाकी आहे. त्यावेळा जांबवान डोळे न उघडता बिभीषणाला विचारतो, मला एक सांग, मारुती कुठे आहे, हनुमंत कुठे आहे, तो आहे का व्यवस्थित? त्यावेळा बिभीषण म्हणतो, सुग्रीव, राम, लक्ष्मण हे सगळे जागे आहेत की नाही हे विचारायच्या ऐवजी मारुती जागा आहे का म्हणून का विचारलं? त्यावेळा जांबवान म्हणतो, हे सगळे जागे आहेत की नाहीत ह्याची मला आवश्यकता नाही. जर समजा मारुती जागा असेल तर आपण सगळे परत जाग होऊ आणि आपण युद्ध 100% परत जिंकू, ह्याची खात्री आहे मला. काय विश्वास आहे याचं कारण पराक्रम करून दाखवलेलं आहे. त्याने काहीतरी करून दाखवलेलं आहे आणि करून दाखवण्यासाठी निष्ठा लागते आणि तयारी करावी लागते. समर्थानी हा मारुती स्थापन करून, तो वीर मारुती स्थापन करून नुसता स्थापन केला नाही तर तशी तयारी करवून घेण्यासाठी सुरुवात केली. मठ स्थापना केली, 1100 मारुती मंदिर स्थापन केली समर्थांनी. आ सेतू हिमाचल आणि आ सेतू हिमाचल मठ स्थापना करून समर्थांनी त्या ठिकाणी महंत नेमले, शिष्य नेमले. ते शिष्य म्हणजे मठपती नव्हते नुसते, तर ते महंत होते. समर्थांना महंत हा अपेक्षित आहे. कसा असला पाहिजे महंत, त्याची महंत लक्षणं समर्थांनी लिहून ठेवलेत. तो अतिशय बालवयाचा होता. सगळे समर्थांचे महंत नेमलेले होते ते साधारणपणे 12-15 वर्षापासून 25 वर्षापर्यंतचे होते. ज्यावेळी नेमणूक केली त्यावेळा त्यांना दीक्षा दिली. त्यांच्यामध्ये युक्ती आणि बुद्धी या दोन्ही भरल्या म्हणजे संस्कार केले त्यांच्यावर. त्यांना दाखवून दिलं, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा अंतरिधरिता बरे. केले तर होतं, केलंच नाही, निगेटिव्हिटी झटकून टाकायला समर्थांनी सांगितली. केलं की वाटेल ते शक्य आहे, पण त्याबरोबर अचूक यत्नही सांगितला. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. जे करतोय त्याला यश येत नाही याचा अर्थ माझा प्रयत्न अचूक होत नाहीये. शोधा, जस्ट आपल्याला समजून घ्या कुठे मी चुकतो आहे आणि करत राहा. सतत उद्योग हा आपला पाया होता पूर्वी एकेकाळी आणि सतत उद्योगामुळेच आपण उच्च पातळीवर होतो. म्हणजे सोन्याचा धूर निघत होता भारतात. केव्हा आपण क्रिटिसाइज स्वतःला करत होतो, लोकांना नाही. त्या वेळामध्ये आपल्या इथे सोन्याचा धूर निघत होता. आताचा काळ बदलला. आता मी लपतो, दुसऱ्याच्या दुसऱ्याला क्रिटिसाइज करून, दुसऱ्याच्या दोष दाखवून मी माझे दोष झाकायचा प्रयत्न करतो आणि तिथे आपला ऱ्हास होत असतो. नाही, सेल्फ असेसमेंट हेच महत्वाचं समर्थांनी सांगितलं. आणि ते करण्यासाठी म्हणून मारुतीची स्थापना केली. कारण चरित्रामध्ये मारुती अनेक ठिकाणी बघतो, मला आता काय करायला हवंय, मी काय केलं पाहिजे, मी काय करू शकेन, त्याने काय करायला हवं होतं, हा समर्थ विचार किंवा मारुतीरायाच्या चरित्रामध्ये हा विचार नाहीच. मी आता काय करू हाच विचार होता. आणि समर्थांनी हाच मारुतीचं चरित्र, हाच सगळा उपदेशाचा भाग समर्थांनी लोकांसमोर ठेवला. थिंक अबाउट युअर सेल्फ, माझा विचार करा, म्हणजे मी काय करू शकतो याचा विचार करा. मारुतीरायाचं चरित्र का, ह्यासाठी. आणि असे ते महंत युक्तिबुद्धीने भरले आणि त्याने समाजामध्ये त्यांना जाऊन त्या प्रमाणचं कार्य करायला सांगितलं. नुसतं हातावर हात ठेवून बसायला नाही सांगितलं समर्थांनी. त्या महंतांना रोजची दिनचर्या आखून दिली आणि जागोजागी जाऊन प्रत्येक गावागावात जाऊन मनाचे श्लोक म्हणायला सांगितले. रघुवीर समर्थ हा उच्चार करायला सांगितला, ज्याच्या योगे परत बळ येईल लोकांना. कोणीतरी काहीतरी करतंय असं दिसलं की बळ येतं. मी एकटाच आहे त्याला बळ येत नाही. असं आहे की हा माणसाचा स्वभाव असतो आणि तो स्वभावानुसारच माणूस वागत असतो, चुकीचं नाही. सुरुवात कोणी करायची हा मोठा प्रश्न असतो. अनेक ठिकाणी आपण बघायला असं लक्षात येतं की सुरुवात करायला कोणी तयार नसतं, कारण त्याला खात्री नसते, मी जर हे सुरू केलं तर लोक मला हसतील, मी जर हे सुरू केलं तर आय विल बी क्रिटिसाइज्ड. आणि त्या क्रिटिसिझमला, त्या हसण्याला, किंवा मी सुरू केलेलं जर फेल गेलं तर माझ्या अपयशाला मनुष्य घाबरत असतो. कोणीतरी एकाने सुरू केलं की सगळा हळूहळू सगळे गोळा होतात. समर्थांनी तो एक म्हणजेच ते सगळे महंत निर्माण केले. आणि काय ठेवलं त्या महंतांपुढे? मारुतीराय ठेवला. एकटा, वन मॅन शो. लंकेत गेला वन मॅन शो, एकटा मनुष्य गेला
आणि एकट्याने ते काम करून दाखवलं. खूप मी एकटाच आहे आणि मी आता काय करू, नाही, तू करायला घे की तुझ्या पाठी भगवंत उभा राहील. करायला घेण्याची आवश्यकता असते आणि करायला घेण्यासाठी बदल हवा असतो आणि बदल माझ्यापासून येतो आणि मी बदलायला हवा असेल तर मी जाग व्हावं लागतं. म्हणून मारुतीरायामध्ये जांबवानाने ती शक्ती जागी केली. मारुतीच्या ठिकाणी सुप्त शक्ती होतीच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ती सुप्त होती, नव्हती असं नाही, सुप्त होती, ती जागी करावी लागते. समर्थांनी महंतांमधली म्हणजे प्रत्येक मुलामधली ज्याला नेमलेलं आहे त्याची सुप्त शक्ती जागी केली. आणि म्हणून समर्थ म्हणतात हा अंतरात्मा आहे. मारुती रायाला समर्थ अनेक ठिकाणी अंतरात्मा म्हणतात. तो प्राणनाथ आहे, तो प्राणाचाच मुलगा आहे, म्हणजे त्या वायूचाच मुलगा आहे. आपण त्या विषयाकडे नंतर येऊ. ती सुप्त शक्ती त्याची जागी केली, त्या महंताची सुप्त शक्ती जागी केली. आणि महंत ह्या शब्दाने असं धरू नका की फक्त जो भगवनेस्तो आहे की ज्याने सगळं घरदार सोडलेलं आहे, नाही. हा, ते महंत आहेतच, ते महंत नाहीत असं नाही म्हणायचं आपल्याला. ते ते त्यांच्यासाठीचे ते योग्य महंत आहेत, त्यांच्यासाठी खूप व्याप्ती आहे. पण मी माझ्या घरापुरता महंत असू शकतो, मी माझ्या बिल्डिंग पुरता महंत असू शकतो, कारण मी खूप काही काम करणं अभिप्रेत नाही. तर मी जेवढं करू शकतोय तेवढं काम करणं अभिप्रेत आहे. टू माय फुलेस्ट, टू माय फुल, अधिक जेवढी माझी कपॅसिटी आहे तेवढं मी परिपूर्ण करायचं आहे. असं आहे. आपण वाढदिवसाच्या वेळी फुगे असतात बघा, वेगवेगळे, उभे आडवे अमके तमके वेगवेगळ्या प्रकारचे फुगे असतात. प्रत्येक फुगा तेवढा मोठा नसतो, पण प्रत्येक फुगा जो फुगवला जातो तो त्याच्या परिपूर्ण लिमिट पर्यंत फुगवला जातो, नाही का. हा, एखादा उभा असेल खूप मोठा तर तो उभा खूप मोठा फुगवला जातो. एखादा गोल असेल तर तो पूर्ण गोल फुगवला जातो. एखादा छोटा असतो तो त्याच्या छोट्या पूर्ण फुगवला जातो. म्हणजे मी माझ्या कपॅसिटी प्रमाणे पूर्ण युटिलाइज करणे माझी कपॅसिटी, हे अभिप्रेत आहे. समर्थाने ते केलं, जाग केलं. जांबवानाने मारुतीची शक्ती जागी केली आणि त्याला ओळख पटवून दिली की तुझ्यात काय शक्ती आहे अँड व्हॉट आर यू कॅपेबल ऑफ. समर्थाने हेच केलं आणि म्हणून त्या मारुतीची स्थापना केली, त्या वीर मारुतीची स्थापना केली. द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान. लक्ष्मण गेला असं गृहीत धरलं, तो गेलेला आहे त्याला तिथून परत आणलं. मृत्युमुखातून परत आणण्याची आपली क्षमता आहे. एखादं कार्य फेल होत असेल तर ते फेल जाणारं कार्य युटर्न घेऊन व्हिक्टरी पर्यंत नेणं हे महंताचं काम आहे, किंबहुना हे जागा झालेल्याचं काम आहे. समर्थांनी त्या मारुतीची स्थापना केली जेणे लोक जागे होतील, जेणे हरवलेलं शोधून परत आणून नवीन निर्माण करू शकतील, व्हिक्टरी पर्यंत जातील. समर्थांनी तो मारुती, तो हनुमंत उभा केला. लोकांसमोर त्या मारुतीचे प्रतिष्ठापना केली आणि महंत नेमले, त्यांच्या समोर त्याचीच उदाहरणं ठेवून सगळ्या समाजासमोर या महंतांची उदाहरणं ठेवली. म्हणजे जणू काही 1100 मारुती स्थापन केले, 1100 महंत स्थापन केले, म्हणजे तितके मारुती समाजामध्ये आणले समर्थांनी. कारण मारुती म्हणजे हे द्योतक आहे, प्रतीक आहे. ते हनुमंत हे दैवत आहे. दैवत झालं, ते दैवत होतं का पूर्वी? नाही, पण ते दैवत झालं. कशामुळे झालं? तर त्यांनी केलेल्या कार्याकडे बघून ते दैवत झालं. आणि हे सगळं करत असताना मारुतीच का? कारण खूप ठिकाणी असं होतं, किंबहुना असं होण्याची शक्यता जास्त असते की हे सगळं मी केलं, हा मीपणाचा अहंकार राहू शकतो, ते सगळंच्या सगळं समर्पण करता आलं पाहिजे. हे खूप अवघड आहे, हे विलक्षण आहे, खूपच डिफिकल्ट आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे मारुतीचंच कार्य का? कारण जे काही साध्य केलं, जे काही मी केलं, ते सगळंच्या सगळं त्याच्या चरणावर परत अर्पण करता आलं पाहिजे. इदं न मम, हे माझं काही नाही. समर्थ अख्खा दासबोध लिहून झाल्यानंतर म्हणतात की समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, ही त्याच्या कृपेची वचनं आहेत, हे माझं नाही. इदं न मम, महंत म्हणून तसा असावा. समर्थांनी मारुतीला तेवढ्या करताच ठेवलं डोळ्यासमोर, कारण एवढं अफाट आणि अचाट कार्य केल्यानंतर मारुती म्हणतो प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. बस, मला बाकी काही नको, मला काही नको. हे खूप मोठं आहे.
त्याला वैराग्य म्हणतो. म्हणून मारुती हे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे, मारुती हे वैराग्याचं प्रतीक आहे. आणि वैराग्याची आवश्यकता असते जर मोठं कार्य उभं करायचं असेल. मला जर काही हवं असेल तर मग तिथे कुठेतरी पाणी मुरत असतंय, आणि जिथे पाणी मुरतंय तिथे लिकेज आहे, आणि जिथे लिकेज आहे तिथे टँक होणार नाहीये कधी. आपल्याला जर टँक प्रॉपर करायचं असेल तर सगळं लिकेज काढावं लागतं, थोडं सुद्धा ठेवून चालत नाही. इदं न मम, मारुतीरायाने काही नाही मागितलं, म्हणून समर्थांनी तेच स्थापन केलं. या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा, बस मला या चरणांव्यतिरिक्त काही नको. त्या चरणांच्या ठिकाणी निश्चल भाव, बस हेच मला हवं आहे. म्हणून हाच मारुती समर्थांनी स्थापन केला. समर्थ म्हणाले, शिष्याना तीच आज्ञा दिली, काहीही नको, इदं न मम, मला काही नको, मला तुमच्या सेवेव्यतिरिक्त काही नको, मला बाकी काही नको म्हणण्याची क्षमता निर्माण केली. आणि लोकांमध्ये ही क्षमता आणण्याचं मोठं काम समर्थांनी या मारुतीच्या माध्यमातून केलं. कारण उपास्य दैवत म्हणून राम आहे, आणि आचरण्याचं दैवत म्हणजे मारुती आहे. माझे उपास्य दैवत हे राम आहे, निश्चित आहे. रामाचीच उपासना केली जाऊ शकते आणि त्याचीच उपासना योग्य होत असते. आणि ती उपासना समर्थांचा प्राणच होता, आणि तो प्राण समर्थांनी तसाच्या तसा सगळ्या शिष्यांना दिला. मग ते महंत असोत वा नसोत, समर्थांचे महंतांव्यतिरिक्त असंख्य शिष्य होते, त्या सगळ्यांकडे दिली एक गोष्ट कॉमन, म्हणजे रामाची उपासना, रामाची भक्ती. त्याच्या बरोबर हे दिलं, मला काही नको. कारण मला काही नको तोच म्हणू शकतो ज्याच्या ठिकाणी परिपूर्ण वैराग्य आहे. आणि वैराग्य केव्हा येतं? जेव्हा त्याच्या ठिकाणी हे पक्क बसलेलं असतं की ह्या भूतलावरच्या कुठल्याही गोष्टीतून मला सुख वा समाधान मिळणार नाहीये. हे ज्याच्या आत पक्क बसलेलं आहे त्याला तोच म्हणू शकतो नको, बाकी कोणी नको नाही म्हणू शकत. कारण हवंच असतं ना, त्याच्यात गैर काही नाही, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण मला जे कार्य साधायचं आहे त्याच्यासाठी हे चुकीचं होऊ शकतं. असं आहे की दूध आणि दही दोन्ही चांगलं आहे, उत्तम आहे, पण मला दूध म्हणूनच ठेवायचं असेल तर दह्यापासून लांब ठेवायला पाहिजे. आणि जर मला दह्याचं ताक करायचं असेल तर त्यातलंच दही थोडं दुधात घालायला लागतं, तेव्हा त्याचं ताक होऊ शकतं. मला हवंय काय, मला साधायचं आहे काय, त्याच्यावरनं हे बदलतं. समर्थांना उभं करायचा होता झोपलेला भारत, झोपलेलं राष्ट्र, झोपलेली संस्कृती, झोपलेला तो परमार्थ जो अत्यंत उच्च कोटीचा होता. तो परमार्थ उभा करण्यासाठी म्हणून अत्यंत महत्वाची जर गोष्ट असेल तर ते म्हणजे वैराग्य आहे. कारण त्यागे एव सुखम न तू भोगे ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती पुनरुज्जीवन करणे हेच तर कार्य आहे रामाचं, हेच तर कार्य आहे समर्थांचं. आणि त्या कार्यासाठी म्हणून मारुती आवश्यकता आहे, जो सांगेल काही नको. हे केव्हा येऊ शकतं आणि हे केव्हा दृढ होऊ शकतं? जर ते सातत्याने आपण बघत राहिलो, जर ते सातत्याने ऐकत राहिलो, जर ते सातत्याने हळूहळू का होईना आपण आचरणात आणायला लागलो, तर ते साध्य होऊ शकतं. म्हणून दैवत म्हणून स्थापन केलं हनुमंत मारुती. असा हा वीर मारुती जो सगळं करतो, अफाट आणि अचाट कृत्य करतो आणि परत बाजूला राहतो, कुठेही येत नाही. म्हणजे मी खूप मोठं काहीतरी करावं आणि परत पडद्याच्या मागे जाऊन लपावं, आहे की नाही? हे खूप अवघड असतं. आपण साध्या साध्या गोष्टी करतो आणि त्यातनं आपल्याला रेकॉग्निशनची आवश्यकता असते. तर रेकॉग्निशन त्याच वेळात मिळू शकतं ज्या वेळात लोकांना ते आवडतं. आता रेकॉग्निशन जर नाही मिळालं तर माझं मन खट्टू होतं, आणि माझं मन खट्टू झालं की माझं हळूहळू त्या कार्यावरनं माझी निष्ठा कमी होऊ लागते. समर्थांना ते चालायचंच नव्हतं चालणार. म्हणून समर्थांनी काय केलं? मारुती स्थापन केला, जो पहिले शिकवेल हे माझ्यासाठी नाहीये, हे रामासाठी आहे. हे माझ्यासाठी नाही, हे धर्मासाठी आहे. यातलं मला काही नकोय, हे फक्त आणि फक्त एक आणि एक माझ्या गुरूंसाठी करायचं आहे. हे अत्यावश्यक आहे म्हणून मी हे करतोय. हे मला दिलेलं काम आहे म्हणून मी हे करतोय. आय एम अ ट्रस्टी अँड माय रेस्पॉन्सिबिलिटी इज टू कॅरी ऑन दॅट ट्रस्ट. तो ट्रस्ट म्हणजे विश्वास जो गुरूंनी माझ्यावर ठेवलेला आहे, तो मला पुढे नेण्यासाठी म्हणून
मला हे काम करणं गरजेचं आहे, त्यातनं मला काही नकोय, आणि त्यातनं जे मला समाधान मिळेल तेवढंच मला पुरे आहे. मला समाधान कशात मिळेल? समर्थांच्या कृपेने, रामाच्या कृपेने मला समाधान मिळेल. म्हणून मारुती, म्हणून तो हनुमंत. समर्थाने त्या हनुमंताची स्थापना केली. आणि समर्थांच्या ह्या हनुमंतामध्ये अजून एक खूप महत्वाची बाब होती. जसं मी सांगितलं आपल्याला, जांबवानाने त्याला जाग केलं, त्याला उठवलं, त्याला विसर झालेला होता. हा विसर जो पडलेला होता ना, विसर ही अशी एक गोष्ट आहे, फार गमतीशीर आहे विसर ही गोष्ट. म्हणजे आपण विसरलो असं म्हणतो, ह्याचा अर्थ माझ्यात ते असतं, पण माझ्या मनबुद्धीला ते भासत नसतं. त्याला विसरणं म्हणायचं. माझ्यातच आहे, पण माझ्या मनबुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे गेलेलं आहे ते. आणि जांबवानाने काय केलं, ते मनबुद्धीच्या कक्षेमध्ये आणलं जणू काही. त्याला म्हणायचं बोध होणे. आता शक्तीचा बोध नव्हता, हे किती अवघड आहे. विचार करून बघा की माझ्या अंगात खूप ताकद आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी एक 5 किलोचं वजन उचलू शकतो आहे, आणि मी विसरून गेलो आणि मी फक्त 1 किलो अर्धा किलो एवढंच वजन उचलत राहिलो, आणि माझ्या अंगात शक्ती आहे, तर मी युटिलाइज करणार नाही का ती? पण नव्हती होत, कारण ती मनबुद्धीच्या पटलाच्या पलीकडे होती. जांबवानाने ते जाग केलं आणि त्याला जाणीव करून दिली, ती जागी झाली. ती जी जागी झालेली शक्ती होती ते म्हणजेच आत्मस्वरूपाचं ज्ञान. हा समर्थानी हनुमंत ह्या प्रकारे समाजासमोर ठेवला. तो जो जागा झाला ती त्या साधकाची भूमिका आहे. सुंदरकांड ही साधकाची भूमिका आहे. तो विसरून गेलाय स्वतःच्या स्वरूपाला. समर्थानी म्हणजे तो जो महंत निर्माण केला, समर्थानी जो शिष्य अभिप्रेत होता तो जो निर्माण केला, त्याच्या ठिकाणचं आत्मस्वरूपाचं अज्ञान, आत्मस्वरूपाबद्दलचं अज्ञान ते धुवून ते मालिन्य साफ केलं, त्याला जाग केलं. तो जसा मारुती तसाच हा मारुती. देहबुद्ध्यात उदासोहम जीवबुद्ध्यात वदंशकः आत्मबुद्ध्यात त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. ही माझी अशी निश्चित मती आहे की आत्मबुद्धीने मी आणि तू एकच आहोत, एकरूप आहोत. आणि हा हनुमंत, हनुमंत असं बोली जे प्राणनाथ, तो प्राणाचा नाथ आहे. म्हणजे ह्या प्राणांच्या वर ज्याचं प्रभुत्व चालतं असं ते आत्मतत्व आहे. ते समर्थानी प्रत्येक शिष्याच्या ठिकाणी स्थापन केलं, किंवा जे स्थापित आहे त्याला उजळा दिला. ते अज्ञानात अंधारात गेलेलं होतं, त्याला उजळा दिला. कारण ज्ञानाशिवाय कैवल्याची प्राप्ती नाही, आणि कैवल्याशिवाय समाधान नाही, आणि समाधानाशिवाय खऱ्या अर्थाने समाजही जागा होत नाही. किंवा मला जर समाधान मिळालं नसेल तर मला ते प्राप्त दुसऱ्याला सुद्धा करून देता येणार नाही. कारण सगळ्या जीवांची फक्त आणि फक्त धडपड या समाधानासाठी आहे, फक्त आणि फक्त धडपड त्या शांतीसाठी आहे. परंतु ती जागा चुकते, त्याला परत आणण्याचं काम तो करू शकतो जो तसा झालेला आहे, तोच ते करू शकतो. आणि म्हणून समर्थांचा हा हनुमंत आहे. समर्थांनी या हनुमंताची स्थापना केलेली होती, कारण तो आत्मा, समर्थ त्याला अंतरात्माही म्हणतात, काही ठिकाणी आत्माराम म्हणतात, काही ठिकाणी अंतरात्मा देखील म्हणतात. आणि तीच ते सुंदरकांड म्हणून समर्थांनी लिहिलं. येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करत करत तो पुढे जातो. ती सावली आहे, ते अहंकार आहे आपला, माझा जो, तो माझ्या सावलीप्रमाणे असतो, ती सगळी ग्रासते सावली. आणि त्या ग्रासलेल्या सावलीतून आपल्याला ते माझ्याच आत घुसून माझा अंतःकरण चिरफाड करून त्यातनं आत्मतत्व बाहेर काढायचं आहे, आणि मग मला पुढे जाता येणार आहे. आणि तो मारुती अभिप्रेत आहे. म्हणजे समर्थांनी ह्या हनुमंताची स्थापना केली, ती जागोजागी केली. आणि त्याला जाणणारे म्हणजे जे आपल्या स्वरूपाला जाणता आहेत असे सगळे महंत जागोजागी स्थापन केले, ज्यांच्या मार्फत एका दिव्याने 1000 दिवे लावले, त्या हजारांनी प्रत्येकी पुढचे 1000 लावता येतील ही क्षमतेसह तिथे स्थापन केली. असा हे मारुतीचं दैवत समर्थांनी स्थापन केलं. म्हणून समर्थांचा हा महंत, समर्थांचा हा मारुती, समर्थांचा हा हनुमंत अभूतपूर्व आहे. किंवा दिस इज द हिडन मिनिंग बिहाइंड इट. कारण नुसतं हीच तर समर्थांची खासियत आहे
की समर्थांना व्यवहारातलंही उत्तम व्हायला हवं आणि परमार्थातलंही उत्तम व्हायला हवं. केवळ आणि केवळ व्यवहारातलं उत्तम आहे नाही, केवळ आणि केवळ परमार्थातलं उत्तम आहे नाही. चाणक्य अर्थशास्त्रामधले काही सूत्र आहेत, त्याच्यामधलं सूत्र आहे धर्मस्य मूलम अर्थः. धर्म टिकवायचा असेल तर अर्थ लागतो, अर्थाशिवाय धर्म टिकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात इथे की प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. म्हणजे सुवर्ण आणि पंचीकरण दोन्हीही पाहिजे. आणि ह्या दोन्ही निशी समर्थांनी महंतांची स्थापना केली. दोन्ही मिळवा. मला व्यवहारातलं येत नाही म्हणून मी परमार्थाकडे जातो तर परमार्थ होणार नाही, आणि फक्त व्यवहार सांभाळत बसेन तर सगळंच जाईल. म्हणून ह्या अशा मारुतीची स्थापना केली की जो बाह्यांगानेही परिपूर्ण आहे आणि अंतरंगानेही परिपूर्ण आहे, असा हा मारुती आणि असा हा समर्थांना अभिप्रेत असणारा महंत. आणि अशी हे कार्य, बस आपण एवढंच सांगू शकतो, समर्था आमच्यावर कृपा व्हावी आणि जे तुम्हाला अभिप्रेत असणारा जो मारुती आहे तो आमच्या ठिकाणी जागा व्हावा. किंबहुना तो झोपलेला आहे हे आम्हाला कळतंय, परंतु आम्ही जागा नाही करू शकत ना. झोपेत असणारा मनुष्य स्वतःला नाही जागा करू शकत, पण तुम्ही जागे आहात आणि मी झोपलेलं हे तुम्हाला कळतंय. माझ्यावर कृपा करा आणि जाग करा, बस. आता मी काही पुढे काही सांगत नाही. त्यांच्या चरणांवर आपण माथा ठेवू आणि प्रार्थना करूया. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, हे जसं समर्थ म्हणतात तसंच आमच्यावर कृपा व्हावी हेही आपणच सांगावं आणि हेही आपणच ठरवा आणि आमच्यावर अनुग्रह करा. ह्या हनुमंताच्या हनुमंत या पौर्णिमेनिमित्त, मारुती जन्माच्या निमित्त आपण प्रार्थना करूया त्याचा इथे जन्म व्हावा. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय अतिशय धन्यवाद बुवा. आपण अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन, हनुमंत कसा आहे तर समर्थांचा हनुमंत आणि या हनुमंतामध्ये किती साम्य आहे. तोच हनुमंत वीर आहे, तोच हनुमंत जो समर्थकालीन आहे तो महंत आहे आणि प्रपंच आणि परमार्थाचा उत्तम समन्वय म्हणून हा महंत आहे. यांनी असं आपल्याला शिकवलं समर्थांनी. आणि हाच हनुमंत रामाची तितकीच उत्कट भक्ती करतो म्हणून हा आचरणीय हनुमंत आहे. आणि ह्याच हनुमंतानी आपल्याला कसा वैराग्याचा पुतळा आहे हे आपण अतिशय उत्कृष्टपणे आम्हाला मार्गदर्शन केलं. इदम न मम ह्याच नियमाने सर्व समर्थ कार्यात आपण हे काम करताय आणि यासाठी आपल्याला नतमस्तक होतो, मी वंदन करतो. आणि या मार्गदर्शनासाठी आपले आभार. सर्व समर्थ भक्तांच्या, आपण जे आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, आपल्या सर्वांचे आभार. आणि उद्याही ह्याच वेळेला बरोबर 4:45 वाजता आपण उपस्थित राहा. वंदनीय अजय बुवा देशपांडे रामदासी यांचं प्रवचन आहे आणि तर या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहा. आपल्याला पुन्हा विनंती करते की आपले माईक आणि व्हिडिओ आपण बंद करावेत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय